आणल्या. परंतु पुन्हा एकदा खेळाकडे जाऊयात. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती की आपले एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवा. स्ट्राईकला आहे तो गोवर्धन आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सद्दाम. स्ट्राईकला आहे तो गोवर्धन, नॉन स्ट्राईकला आहे तो सद्दाम. तर जर तुम्ही मैदानाकडे पाहिलं तर बरेचसे प्रेक्षक आहेत अजून. तर सगळ्यात जास्त कौतुक कुणाचं कराल सर तुम्ही या सगळ्या प्रेक्षकांमध्ये किंवा हे सगळे जे कोणाचं कराल सर कौतुक? की एक असा एक प्रेक्षक किंवा असा एक मी बिझी मॅन बघितलं ऑफिशियल टीममधला, की तो खरंच त्याचं काम करणं खरंच खूप अवघड काम आहे सर. खूप अवघड, कठीण काम आहे. सामन्याकडे येऊयात. पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. गोलंदाज कोण आहे सर? जावेद हे गोलंदाजसाठी येत आहेत आणि समोर आहे ते फलंदाज गोवर्धन. मला वाटतं एक झेल त्या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न केला होता गोवर्धन यांनी आणि नॉन स्ट्राईकला तो सद्दाम. जावेद याचा पहिला चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू आहे. डावखुरा गोलंदाज आहे. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. एक चांगला चेंडू त्या ठिकाणी फलंदाजाला तटवून काढतो आणि मला वाटतं त्या ठिकाणी एक धाव आत्ताची. हां. तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या सर, की असा एक व्यक्तिमत्व आहे जो इतकं सीरियस काम करतोय आणि त्याचं सगळ्यात कठीण काम आहे सर ते. बघूया शोधा. पुन्हा एकदा त्याचा चेंडूवर अतिशय सुरेख फटका. सद्दाम. ज्या ठिकाणी कोणीही क्षेत्ररक्षण नाही अशा ठिकाणी मिड ऑफच्या डोक्यावर मारला अतिशय चांगला फटका. थोडासा चेंडू बाटच्या सरळ पट्ट्याकडे गेला होता आणि चेंडू टोला होता 4 धावांसाठी. सर पिंपळनेर, पी-सी-सी पिंपळनेर बॅटिंग. तर दिसतोय का तुम्हाला तसं कोणी व्यक्ती? तर तो कॅमेरामॅन पहा. पाहूयात पुन्हा एकदा जावेद यावेळी ओव्हर द विकेट येत आहेत. हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टोलवलाय. अगदी खोदून काढलाय असं म्हटलं जातं. त्या पद्धतीने चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. एक धाव त्या ठिकाणी मिळते. एका धावेने धावफलक हलतोय. धावसंख्या 2 धावांवर पोहोचते. एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 2 चेंडूवर पाहूयात. 2 आत्ताची एक धाव मिळते. 3 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या आहे ती 6 धावसंख्या आहे. षटकातील 4था चेंडू घेऊन जावेद राईट आर्म ओव्हर द विकेट. गोवर्धनसाठी गोवर्धन त्या ठिकाणी सलामीला आलेला. या चेंडू अतिशय जबरदस्त फटका आहे. जबरदस्त फटका. अगदी क्लासिकल फटका. या फटक्याचा आनंद नक्कीच युट्यूबला आपण पाहू शकतो. आज पाहू शकणार नाहीत. परंतु हा फटका अगदी सर नेत्रदीपक आहे. पायामध्ये आलेला फटका. मनगटाने सर चेंडू टोलवलाय 6 धावांसाठी सर. निश्चितपणे सर नेत्रदीपक असा फटका होता सर. खणखणीत षटकार. आणि अगदी सर आपण पाहिलं की मोमेंटम एकदम शिफ्ट केलं होतं की अगदी शांत वाटत असताना एकदम चेंडू आला की जी बॅट स्पीड होता सर अगदी पटकन मनगटानं मनगटाचं हे काम होतं आणि 6 धावा मिळवल्या. पुन्हा एकदा जावेद. चेंडू यावेळी मात्र आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू वेगवान चेंडू आहे. पडल्यानंतर आपण सर डावखुरा गोलंदाज खरं तर तुमच्या संघामध्ये असणं फलंदाज असेल किंवा गोलंदाज असेल एक संघाच्या दृष्टीने सर ॲडव्हान्टेज असतं. काय सांगाल सर? नक्कीच सर, नक्कीच सर. आणि आनंद सरांना आनंद देणारा चेंडू होता सर आत्ताचा. नक्कीच कारण पाठीमागच्या चेंडूवर षटकार आला होता आणि हा निर्धाव चेंडू होता जावेद. या चेंडूवर पुन्हा एकदा शप्पल झाले. चेंडू टोलावलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय आणि सीमा रेषा पार थोडासा मिड विकेटच्या पण पलीकडे आहे सर. साधारण स्क्वेअर लेग पंचांच्या जवळून अगदी गोळीच्या वेगानं कार्पेट के सहारे खेळला गया हुआ ये शॉट असं म्हणता येईल. आता मात्र आनंदाला दुःख करणार सर. नक्कीच सर. ज्या पद्धतीनं ऊन सावलीचा खेळ सर चालू असतो माणसाच्या आयुष्यामध्ये सुखदुःखांचा असतो तशा पद्धतीनं क्रिकेट आहे. कधी चौकार जातोय सर कधी निर्धाव चेंडू ठरतोय आणि त्याच्यावर माणसाचा एक स्वभाव बनत असतो की तेव्हा त्याच्याबरोबर माणसाची थोडीशी मेंटॅलिटी बनत असते. परंतु पुन्हा परतायचं असतं. पुन्हा त्या ठिकाणी नव्यानं पुन्हा एक इनिंग साजरी करायची असते. परंतु नक्कीच सर, नक्कीच. पाहूयात पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर सर 16 धावा जमवलेत. हो, नक्कीच सर. समाधान आंबुरे यांना थोडंसं काम लागलंय सर. अरे भाई यांनी यांच्यासाठी ते टिश्यू पेपर आणण्यासाठी गेले सर. समाधान आंबोरे त्या ठिकाणी नक्कीच लवकरच टिश्यू पेपर घेऊन येतील असं आपण अपेक्षित करूयात. परंतु पुन्हा एकदा सामन्याकडे येऊयात. नवीन गोलंदाज येत आहेत. बॉलर्स नेम प्लीज. महेश येत आहेत नवीन गोलंदाज आणि जावेद यांचं जे पहिलं षटक होतं सर त्या षटकामध्ये जे फटके मारले गेले आपण सर ते फटके पहा. एक चौकार मारला होता. लॉंग ऑफला एक फटका मारला होता. नंतर षटकार सर अतिशय नेत्रदीपक षटकार मिड विकेटला स्क्वेअर एगला मारल्या चौकार. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर विकेट आणि आत्ताचा चेंडू ऑफस्टमच्या सर बाहेर टाकला होता. आणि एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्यासाठी वेगानं जात आहेत.
महेश येतोय महेश. आणि आत्ताचा फटका पाहिला असेल सर, की हे बदल सर तुम्हाला करावे लागतात. कारण शफल होऊन क्रिकेट खेळलं जातं. हल्ली जर जागेवर थांबून जर क्रिकेट खेळायला तर सर तुम्हाला कोणी खेळू देत नाहीत. इतके जबरदस्त गोलंदाज त्या ठिकाणी आहेत. तर त्या ठिकाणी तुमचे प्रयत्न दिसले पाहिजेत. गोलंदाज सतत तुम्ही बुचकळ्यात पाडणं. परंतु अगदी शेवटच्या क्षणी ऑफ फटका मारला होता. महेशाचा हा चेंडू नक्कीच सोयरा आहे. उजव्या यष्टीच्या खूप बाहेर पडून जाणारा हा चेंडू पंचांचा इशारा अवांतर धावेचा येतोय. अवांतर धाव मिळते आणि आपण सर चर्चा करत होतो, की मगाशी सागर बोंबाळे या ठिकाणी पंच म्हणून काम पाहत आहेत. तर बऱ्याचदा प्रश्न पडतो, की असे ज्यावेळी खेळाडू आणि तुमच्या संघामध्ये बरेचसे असे खेळाडू असायचे अण्णा धोत्रे असेल किंवा सागर बोंबाळे असेल म्हणजे पुन्हा एकदा येऊयात परंतु दरम्यान पुढचा चेंडू. तसा हा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच खराब चेंडू आहे. नक्की खराब चेंडू आहे. चेंडू उजव्या यष्टीच्या खूप बाहेर आहे चेंडू आणि पंचांचा इशारा अवांतर धावेचा त्या ठिकाणी येतोय. रिव्ह्यू घेतला सर. रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला जातोय. सर आपण तत्पूर्वी सागरकडे येतोय, की सर महाराष्ट्र संघामध्ये अशा पद्धतीचे खेळाडू आहेत. सागर बोंबाळे असेल, अण्णा धोत्रे असतील. म्हणजे मला बऱ्याचदा सर प्रश्न पडायचा, की सर तुम्ही नक्की क्रिकेट खेळायला जाताय का वेगळं काही तुम्ही म्हणजे असं वाटायचं. परंतु नक्कीच सागरनं त्याच्या फलंदाजीनं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे. आपल्या संघाने एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. हा थोडासा थोडासा चेष्टेचा भाग झाला. परंतु अगदी जबरदस्त अशा पद्धतीचं आपण क्रिकेट पाहतोय, क्रिकेट अनुभवतोय. सातत्यानं पाठीमागची मला वाटतं या मैदानावर होणारी ही तिसरी स्पर्धा आहे. निश्चितच सर. डिसिजन सर कंटिन्यू व्हाईट बॉल आहे सर. अगदी योग्य डिसिजन या ठिकाणून पण सर वाटला होता आम्हाला सर्वांना पण फर्स्ट इम्प्रेशनमध्ये आणि हे सर पंचांचं सर कौतुक केलं पाहिजे नक्कीच सर. निश्चितच, निश्चितच. तर खऱ्या अर्थानं तर हे रिव्ह्यू घ्यायला नाही पाहिजे होता असं सर एकंदर संघाने. कारण निश्चितच चेंडू सैर होता. हरकत नाही. ठीक आहे सर, एक चान्स घेणं नक्कीच तुमच्याकडे आहे तर त्याचा उपयोग करून घेणं महत्त्वाचं होतं. म्हणजे हा चेंडू यावेळी मात्र हा फटका मारण्याचा प्रयत्न सर काय सर फटका चेंडू का कनेक्ट झाला नाही सर सांगू शकाल तर? याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा 2 वेळा प्रयत्न केला आणि आता मात्र त्यानं सद्दामना ठीक आहे. पुन्हा एकदा. नक्कीच पुन्हा एकदा पाहूयात आपण या ठिकाणी महेश राईट आर्म विकेट. हा चेंडू यावेळी खोदून काढला असं आमचे आनंद सर म्हणत असतात. खोदून काढला आनंद सर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. चेंडू अडवतायत आणि दुसरी धाव त्या ठिकाणी घेतली जाते. आणि चेंडू पडून टप्पा उडून नंतर चेंडू तुमच्या हातात येईपर्यंत हा जो वेळ असतो सर त्या वेळेमध्ये सोडून हल्ली क्रिकेटमध्ये दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज धावतात आणि सर ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. फक्त षटकार चौकार नाही तर एक दुहेरी धावा सुद्धा तुमचा आत्मबल, तुमची धावसंख्येला आकार देणं असेल या सगळ्या गोष्टींना ही कारणीभूत असते सर. नक्कीच सर, नक्कीच. आता मात्र थोडंसं सर क्षेत्ररक्षणात बदल होतोय. डीप मिड विकेट, लाँग ऑन, लाँग ऑफ, डीप स्क्वेअर लेग आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. पुन्हा एकदा. महेश चेंडू यावेळी पुन्हा एकदा सर हा फटका मारण्याचा सर जे प्रयत्न केला जातोय सर याचं पाठीमागचं कारण आहे सर आता ते दोन्ही फटके जर जे मिस झालेले फटके त्याच्या अगोदरच्या चेंडूवरच्या आणि ह्या त्याचा पाठीमागचा जो पाय आहे ना तो खूप स्ट्रेट आहे सर. अगदी ते तर सर गोष्ट अगदी बरोबर आहे. थोडासा टप्पा अधिक तेवढा सर खोलवर नव्हता आणि कदाचित हा फटका सर समोरच्या बाजूला अधिक चांगल्या पद्धतीने खेळता येऊ शकला असतं. असा एक जर-तरचा भाग परंतु दरम्यान निर्धाव चेंडू ठरतोय. महेशचा पुढचा चेंडू यावेळी निश्चितच हा खराब चेंडू आहे. यावेळी निश्चित खराब चेंडू आहे. ऑफ खूप बाहेर पडतो चेंडू तिथून आणखीन बाहेर जातोय. पंचांना त्या ठिकाणी मनामध्ये कोणतीही शंका नाही. अवांतर धाव असण्याबद्दल एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावने धावफलक घालतोय. धावसंख्या 23 धावांवर पोहोचते आणि अगदी सावकाश पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं षटक लांबते सर. पाठीमागच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी पहिली वेळ मिळाली होती. या षटकामध्ये चौकार षटकार जरी आले नसतील, तरी अवांतर धावा. यावेळी मात्र चेंडू ठेवलेला आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आनंद सर आणि नक्कीच त्यांच्यापासून दूर आहे. एक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आनंद सरांकडून केला गेला होता. ज्या पद्धतीनं पाहिजे दरम्यान मला वाटतं या 3 धावा आत्ताच्या मिळत आहेत. म्हणजे कदाचित त्या ठिकाणी आनंद सरांनी हा झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. सर त्या ठिकाणी लाँग ऑफचा क्षेत्ररक्षक होता. त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने इनिशिएटिव्ह घेऊन त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित असताना आनंद सर एक सेफ फिल्डर आहेत म्हणून त्या ठिकाणी हा झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. आनंद सरांच्या या आपण काय म्हणतो त्याला स्पिरिटला नक्कीच दाद दिली पाहिजे. वेगवान आहेत. अजून हे प्रचंड वेगवान त्या ठिकाणी वाटले. पुन्हा एकदा महेश राईट आर्म विकेट. त्यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू सर आणि ब्लॉक स्वतः करून घेतल्यासारखं एक क्षणभर वाटलं होतं. पुन्हा एकदा आनंद सर. क्या बात आहे! अगदी वेगानं चेंडूवर जातात आणि तिथून चेंडू माघारी पोच करतायत. ज्या पद्धतीनं शब्दांची फटकेबाजी करत असतात, त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीने करतायत. दरम्यान 2 षटकांचा खेळ जमतोय. 2 षटकानंतर धावसंख्या आहे ती 27. पहिल्या षटकामध्ये सर धावसंख्या 16 होती.
2 षटकानंतरची धावसंख्या आहे ती 27. या षटकामध्ये महेश यानं फक्त 2 अवांतर धावा दिल्या होत्या वाईडच्या. 3 अवांतरच्या धावा दिल्या होत्या तरीही चांगलं षटक टाकलं सर. फक्त 11 धावा या षटकामध्ये सर दिल्यात. सर क्रिकेटचा काळ किती बदललाय. 11 धावा ज्यावेळेस येत आहेत त्यावेळेस तुम्ही म्हणता की फक्त 11 धावा. म्हणजे क्रिकेटमध्ये झालेला हा बदल आहे सर. आपण पाहतो की 15 धावसंख्येपर्यंतची सुद्धा धावसंख्या एखाद्या गोलंदाजाने दिली ना, तरी सुद्धा ते षटक चांगलंच म्हणतात. नक्की सर. परंतु हे बऱ्याचदा ज्या त्या सामन्याच्या जी कंडिशन आहे त्या कंडिशनवर अवलंबून असतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. परंतु वेगवान खेळ आहे सर. म्हणजे अगदी पहिल्या चेंडूपासून षटकार चौकार मारायचं बाबतीत चर्चा होत असते. मी मगाशी सांगितलं. त्यावेळी कॉर्क बॉलचा जमाना संपला. लेदर बॉलचं क्रिकेट आलं. लेदर बॉल क्रिकेट बदलून टेनिस बॉल क्रिकेट सुरू झालं सर. टेनिस बॉल क्रिकेट सुरू झाल्यानंतर पहिले क्रिकेट टेनिस बॉलचे जे सामने होते सर, 12 षटकांचे, 15 षटकांचे, 16 षटकांचे सामने होते. आणि आता नवीन गोलंदाज येतोय तो अल्फाज हा नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय. अल्फाज या शब्दाचा अर्थ सर साधारणपणे आपण ज्याला शब्द म्हणतो आपण त्या पद्धतीनं हा अल्फाज नावाचा एक मला वाटतं युवा खेळाडू या ठिकाणी पंधर संघामधून आहे आणि समोर आहे तो फलंदाज त्या ठिकाणी गोवर्धन त्या ठिकाणी सलामीला आलेली जोडी 2 षटकं खेळून काढली आहेत. 27 धावा जमवल्या. नक्कीच खराब चेंडू होता. वाईड चेंडू होता आणि पंचांचा इशारा नोचा इशारा त्या ठिकाणी येतोय. मला वाटतं माती विकेटवर हा चेंडू कदाचित पडलेला असावा सर अलीकडच्या बाजूला. त्यामुळे पंचांचा इशारा नो बॉलचा त्या ठिकाणी येतोय. एक अवांतर धाव मिळते. परंतु सर या चेंडूवर सर फटका अधिक चांगल्या पद्धतीने मारता आला असता. नक्कीच खराब चेंडू होता. शॉर्ट पिच होता. लेग स्टंपला होता सर. ही मिस्ड गिफ्ट सर. बरोबर आहे सर. ही क्रिकेटमध्ये हे जे गिफ्ट्स आहेत सर हे तुम्हाला स्वीकारणं गरजेचं असतं अधिक चांगली धावसंख्या उभी करण्यासाठी. परंतु एकंदरीत आजचा ही रात्र सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय छान आहे आणि प्रेक्षकही सर आज खूप मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी अ, उपस्थित आहेत. बऱ्याचशा याच्यामध्ये अनेक गोष्टी आपण चर्चा करतो. परंतु या स्पर्धेला नक्कीच प्रेक्षकांचा नेहमीच म्हणून हा चेंडू थोडासा आडव्या बॅटनं फटका ठोडवलेला लॉंग ऑन त्या ठिकाणी चेंडू अडवला जातो. एक धाव घेण्याची संधी मिळते. आनंद सरांची सर चतुराई दिसून येते यामध्ये सर. की त्याला जवळपास 20-30 मीटरवरचा चेंडूचा झेल घ्यायचा प्रयत्न केला, परंतु अगदी 10 फुटावरचा घेतला नाही सर त्यांनी. नक्कीच त्यांना माहीत होता टप्प्याचा अंदाज आला होता सर आणि बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी इथं बसलेले असतात. फ्री हिट आहे तो स्वतः सर. आणि यावेळी मात्र एक वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट चिकट घेऊन हवेमध्ये यष्टिरक्षक चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतायत आणि झेल टिपला जातोय त्या ठिकाणी. हव्यात त्या ठिकाणी झेल टिपलेला आहे. पंचांचा निर्णय येणं अपेक्षित आहे. रिव्ह्यू घेतला. पंचांचा रिव्ह्यू सर. पंचांनी घेतलेला हा रिव्ह्यू आहे. त्या ठिकाणी ओव्हर द वेस्ट अशा पद्धतीचा हा नो बॉल आहे का? ती पडताळणी मोहित सर करतायत गॉगल घालून. परंतु सर सामन्याकडे पुन्हा एकदा येऊयात. स्पर्धेकडे पुन्हा एकदा अगदी अगदी रंगतदार होणार स्पर्धा. आता सर तालोकावाईचा गट येतोय. मी सांगितलं की 8 तारखेला या ठिकाणी याच मैदानावर बबलू पाटील असणार आहेत. त्याचबरोबर कृष्णा प्रशांत सातपुते मोते असणार आहेत. असणार आहेत. अनेक संघ सर. ऋषी आदटराव असणार आहेत. येस, येस. जबरदस्त असे खेळाडू असणार आहेत. परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे आणि की ग्रामीण सर भागातील संघ आहेत आणि प्रथमच आणि नो बॉलचा इशारा या ठिकाणी सर मोहित सरांच्याकडून येतोय. नक्कीच हा नो बॉल फर्स्ट इम्प्रेशनमध्ये वाटलेला असावा आणि एक सर कदाचित रणजित फराटे आणि पप्पू तडकर हे सुद्धा आपल्याला पहिल्यांदा दिसण्याची शक्यता आहे सर. नक्कीच सर अनेक नामांकित खेळाडू आहेत सर. अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. खरं तर सर अनेक स्पर्धा सध्या चालू आहेत. आपण पाहतोय की मला वाटतं प्रेसिडेंट कप असेल किंवा काष्टी लीगची काष्टीची स्पर्धा असेल, काष्टी करंडक असेल, अशा अनेक महाराष्ट्रामधील प्रसिद्ध स्पर्धा आहेत आणि त्याबरोबर सर आपली युवाची ही स्पर्धा चालू आहे. युवाची स्पर्धा. नक्कीच या स्पर्धेकडे अनेक जणांचं लक्ष आहे. अनेक जण युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असतात. फ्री पुन्हा हिट सर. अल्फाज पुन्हा एकदा पाहूयात. हिटचा हा चेंडू टोलवलाय. फुलटॉस चेंडू आता अधिक चांगला त्याचा त्या ठिकाणी अ, समाचार घेता आला नाही. एक धाव पूर्ण केली आणि दुसरी ही धाव त्या ठिकाणी आरामात पूर्ण करतात. मला वाटतं ही जोडी जी आहे ती शब्बीर आणि गोवर्धन आणि शब्बीर ही सद्दाम ही जोडी या ठिकाणी आणि 2 धावा मिळतात सर आत्ताच्या. आणि पळून चांगल्या धावा घेतात सर दोघे विशेष. अगदी पुन्हा एकदा अल्फाज राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हा फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस टोलवलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू अडवतायत. दुसरी धाव पुन्हा सर घेतली जाते. आपण जे सांगतायत की सातत्यानं प्रत्येक चेंडूवर सर बघा म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. त्या पद्धतीनं प्रत्येक धाव आहे सर तुमच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम करत असते. म्हणजे तुम्ही 6 चेंडूवर जर प्रत्येक 2 धावा घेतल्या तर 12 स्ट्राईक रेट त्या ठिकाणी सर मिळत असतो. नक्कीच सर. पिंपळनेर नावामध्ये फळ आहे बघा सर. येस, 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 येस. अशा बारीक गोष्टी आपल्याकडून सर ऐकायला मिळत असतात. आपणही त्याच गावाला रिप्रेझेंट करतात. त्या पद्धतीनं पिंपळनेरमधलं पळ आपण नक्की या ठिकाणी म्हणजे
पळून धावा आपण काढतायत. पुन्हा एकदा हा चेंडू वेगवान चेंडू आहे. अतिशय सुरेख चेंडू आहे. प्ले अँड मिसचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगला चेंडू सर या आताचा सर आपल्याला पाहायला मिळाला. काय सांगाल सर आता चेंडूबद्दल? उसळता वेगवान चेंडू आता पडल्यानंतर झपकन अगदी उंचावरून त्या ठिकाणी चेंडू गेला होता आणि फलंदाजाला तो कनेक्ट करता आला नव्हता. अल्फाज हा चेंडू टोलावलाय पुन्हा एकदा कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. तर संभाजी मला वाटतं आनंद सरांनी सांगितलं होतं खाली बस. खाली बसून चेंडू व्यवस्थित अडव आणि त्या ठिकाणी तर ग्रामीण भागात थोडंसं म्हणजे सगळ्यांची एक बरोबर म्हणतो की आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये याला भगळ सोडणे म्हणतात. परंतु 4 धावा मात्र नक्की मिळाल्या. थोडासा मनोरंजनाचा भाग म्हणून ही गोष्ट सांगितली होती. प्रेक्षकांच्या माहितीस्तव कुणाचाही याच्यातून अपमर्द करावा असा अजिबात इच्छा नाहीये. परंतु ठीक आहे 4 धावा आत्ताच्या मिळतायत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा चेंडू टोलवला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन त्या ठिकाणी आनंद सर येत आहेत. चेंडू अडवतायत. आणि काय स्फूर्ती आहे बघा सर या माणसाकडं. ज्यावेळी हातामध्ये माईक असतो, त्यावेळी तितकीच ऊर्जा, चेंडू क्षेत्ररक्षण करतायत तितकीच ऊर्जा आहे, फलंदाजी करतायत, धावतायत. ज्या ठिकाणी हा व्यक्ती असतो आणि ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणचे सर होऊन जातात ते. नक्की सर. तुमच्या भाषेत सांगायचं तर बिगर बगडीचं व्यक्तिमत्व आहे. आणि आपण आनंद सरना त्या ठिकाणी स्क्रीनवर पाहतोय. अगदी स्क्रीनवर आपण पाहू शकतोय. धावसंख्या आहे ती 39 धावसंख्या आहे. 3 षटकांचा खेळ संपला. आता सर शेवटच्या षटकाचा खेळ बाकी सर आहे. तुम्ही विषय काढलायच. तर भगळ आणि आर्याबाई यांचं समीकरण कसं सांगाल सर? सर फक्त 2 मिनिटांचा वेळ बाकी आहे. आपल्याला नेमून दिल्या वेळेपैकी. 2 मिनिटांचा वेळ बाकी आहे. स्पीडअप करा जरा थोडंसं. सामना चालू करा. सर आर्याभाई एक सर वेगळा 39, 39 39. 39 धावसंख्या 39 धावसंख्या चांगली धावसंख्या म्हणजे सर आपण म्हणतो की 1-1 2-2 धावा घेतच या धावा जमवलेल्या आहेत. महत्त्वाचं षटक असणार आहे. आणि आर्याभाईबद्दल सर सांगावं तितकं कमी आहे. युवा संघाचे कोच आहेत सर. मग अशी सांगितलं की 2 सामने हारल्यानंतर सर प्रचंड त्यांना मनस्ताप पण झाला होता. बरीचशी आदळापट केली होती. खुर्ची उचलून खाली आपटली होती. स्वतः एक उडी मारून वरनं तालीवरून खाली एक उडी मारली. खालून वरच्या बाजूला आले. म्हणजे अशा पद्धतीने आणि बगळ संदर्भात आपण पाहतो सर. कधीच त्यांना असे चेंडू कधीच अडवता आले नव्हते. सर अगदी म्हणजे प्रयत्न केले होते. तितकं सर वागता येत नाही सर डेअरीमुळं. ही अडचण असते. शरीराचं एक अडचण असते. पुन्हा एकदा पाहूयात सर बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम प्लीज दादा. दिलदार या. अरे बहुत बढ़िया नाम आहे. दिलदार खरं तर एक सर विशेषण असते एखाद्या व्यक्तीबद्दल आपण हे वापरत असतो. हा चेंडू टोललाय. चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने जातोय. चेंडू गोळीच्या वेगाने 4 धावांसाठी. अगदी सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळानंतर आलेला सर फटका चौकार महत्वाचा फटका आहे. अगदी थोडासा आपण पाहिलं की गोलंदाज अगदी सावकाश येऊन दिलदार हा तर पण गोलंदाजीमध्ये सर दिलदार असून सर चालणार नाही तुम्हाला गोलंदाजी बाबतीत कारण तुम्हाला त्या ठिकाणी अगदी निष्ठुरपणे गोलंदाजी केली सर पाहिजे. नक्कीच, नक्कीच. परंतु आपण इथे एका दिलदार व्यक्तीला मिस करतोय सर. या स्पर्धेत अजून एकदाही नाव नाही. जमल्या. तर मागची स्पर्धा त्या नावानं सर सगळी प्रभावित केली होती. ते समालोचक आणि जमल्या ही जोडी होती. मी त्याला पाठीमागे सांगितलं होतं की जमल्या असा जो आवाज गेल्या वेळी ऐकायला मिळायचा. पण हा चेंडू पुन्हा एक वेगवान चेंडू आहे. मिडविकेटच्या दिशेने त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न. पाहूयात पुन्हा एकदा या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडे घेऊन हवेमध्ये पायचा झेल होणार का? आणि झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय. चांगला झेल अगदी सर शेवटच्या क्षणी शेवटपर्यंत चेंडूवरची नजर टिकवली होती आणि झेल टिपला होता. सर ज्या वेळी अशा अशा पद्धतीचे सर झेल येतात म्हणजे मी सर तुम्हाला आर्याबाईंचा एक किस्सा सांगतो. ज्या पद्धतीनं जॉन्टी रोड्स पॉईंटला वरून क्षेत्ररक्षण करायचे त्या पद्धतीनं सर आज जरी आर्याबाईकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटत नसेल की हा फलंदाज इतके पॉईंटला झेल वगैरे घेत असावा परंतु तेवढी क्षमता सर त्यांच्याकडे आहे. परंतु सर नंतरच्या काळात काय झालं की शरीर वाढलं नंतर हाताने चेंडू अडवण्याची आवश्यकताच भासू लागत नाही. फक्त शरीर फक्त आडवं घालायचं एवढंच केलं होतं त्यामुळं. आर्याबाई पॅचबाई झाले पॅचबाई. ॲक्शन रिप्ले. ॲक्शन रिप्ले झाला सर आता मैदानामध्ये.
तर तर पूर्वी गोट्या खेळायचे बघा सर आणि गोट्या खेळताना गल असायची गल. आपण वेगवेगळे खेळ खेळायचो. ठिली एक खेळ असा ठिली. तर अनेक असे ठेल्या हां, ठेल्या. सर डबशेल सुद्धा खेळतो सर आपण डबशेल. हां. अशा अनेक ग्रामीण भागातील खेळ नाही आहेत सर. डबशेलची संकल्पना ही आर्याबाईलाच बघून सुचली असावी सर. सर आज हे सगळ्यांना सगळं का सुचतंय तर इंटरनेट बंद आहे आज. त्यामुळे आज आपण पहिल्या काळामध्ये हरवलोय. पहिल्या काळातला पिवळ्या रंगाचा 100 व्होल्टचा बल्ब आपल्याला आठवत असेल. घरामध्ये किर्र अशा पद्धतीचा आवाज. अगदी जुन्या काळामध्ये सर आपल्याला सर्वांना दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी पाहायचा आपल्याला आणि मला वाटतं त्या ठिकाणी आता निर्धाव चेंडू ठरतोय. धावसंख्या आहे ती 43 धावसंख्या आहे. शेवटचा चेंडू धावसंख्या 43 आहे. शांती कुमार त्या ठिकाणी आहे. नक्कीच आपण आर्याबाईंकडे नंतर या चेंडू नंतर येणारच आहोत. काय करावं? अवघड असतं नक्कीच हा चेंडूवर. आणि सर तुम्हाला सांगू सर क्रिकेट खूप सुंदर आहे. फक्त तुमच्याकडे अशा पद्धतीचा चेंडू आला नाही पाहिजे. चालेल. तर आत्ताचा चेंडू काढण्याचं कौशल्य फक्त आर्याबाईकडेच आहे सर. पत्रा आणि कंपाऊंड याच्यामधला चेंडू जर कोण काढू शकत असेल. तर ही जी व्यक्तिमत्व आहेत का नाही. तर आजचा दिवस सर म्हणजे नक्कीच आज सगळ्यांनी हा दिवस लक्षात ठेवायला पाहिजे आजचा. नक्कीच आज सर. इंटरनेट दिवसभर नाही. WhatsApp पासून आपण सगळेजण दूर आहेत. Facebook पासून सगळेजण दूर आहेत. सोशल मीडियापासून दूर आहेत. नक्कीच सर. सगळं अगदी सगळं यातायात सगळी शांत आहे सर. बँकेचे व्यवहार बंद आहेत. अगदी अनेक गोष्टी सर आपण अनुभवतोय आणि हे सगळं अनुभवतोय आज आपण अगदी एका वेगळ्या गोष्टींसाठी या संदर्भात. परंतु अगदी या सर्व गोष्टी सगळ्या आपल्याला आत्मचिंतन करायला भाग पडत असतात सर. नक्कीच सर. तर बऱ्याचदा अशा ह्या सगळ्या कंडिशनमध्ये आपण आपला भूतकाळ आठवत असतो. आर्याबाई पण सकाळपासून आज त्यांचा भूतकाळ आठवत आहेत. की गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असं म्हणतो सर. त्या पद्धतीनं सगळा काळ अनुभवतोय आपण. परंतु पुन्हा एकदा खेळाकडे जाऊयात. पिंपळनेर आणि कंदर या दोन संघांच्या दरम्यान चालू असलेला सामना आपण या ठिकाणी त्या सामन्याचं धावतं समालोचन ऐकतोय. या सामन्यासाठी जे दोन पंच आहेत आपण पाहतोय मला वाटतं प्रवीण गुले सर आणि सागर बोंबाळे हे दोघं जण त्या ठिकाणी आहेत. सलामीची जोडी या ठिकाणी आनंद सर येत आहेत. आनंद सर आणि मला वाटतं त्यांच्या जोडीला असणारे फलंदाज अ, शेलार सर. खऱ्या अर्थानं प्रवीण घोले सरांचं जरा कौतुक करावं लागेल सर. होय सर. प्रवीण सरांचं कौतुक करावं लागेल सर. सागरसारखा जोडीदार सोबत घेऊन त्यांनी पंच करतात म्हणजे तर आपण याला सकारात्मकतेनं पाहूयात. म्हणजे असं की बाबा आपल्यासोबत एखादा अंगरक्षक आहे किंवा एखादा आपल्यासोबत आपण काय म्हणतो त्याला बॉडी बिल्डर आहे एखादा किंवा बाउन्सर आपण ज्याला म्हणतो. म्हणजे कुठल्याच बाउन्सरचा धोका म्हणजे कुठल्याच इतर कुठल्याही गोष्टींचा त्यांना धोका नाही. त्यामुळे अगदी सर ते सुरक्षित पण फील करत असतील असंही आपण याच्याकडे पाहूयात. परंतु पुन्हा एकदा सर आर्याभाई हे जे नाव आहे सर वलयांकित नाव आहे. ज्यावेळी युवाची स्पर्धा असते. तर प्रेक्षक अगदी
महाराष्ट्रातील सगळे प्रेक्षक उत्सुक असतात, की हा आर्याभही नावाचा चेहरा कधी पाहायला मिळणार? म्हणजे जसा जमल्या होता गेल्या वर्षीचा, तसं आर्याभही म्हणजे एक अगदी वलयांकित व्यक्तिमत्व आहे सर. सर तुम्हाला काय वाटतं आर्याभय आणि एल-पी-जी गॅस कनेक्शन काय म्हणजे चला चालू करा सामना सर. आनंद सर त्या ठिकाणी येत आहेत. आनंद सरांची फलंदाजी आज बघणं नक्कीच आपल्या सर्वांसाठी औत्सुक्याचं असणार आहे. कारण हा व्यक्ती कोणते कोणते सर रोल या ठिकाणी म्हणजे आशिष सर या माणसाचे का फॅन आहेत? हां. या ठिकाणी आपण या माणसाबद्दल सर का सतत हे असते, की ज्या ठिकाणी ज्या स्पर्धेच्या निमित्तानं जातात तेथील एक मोठं सर्कल त्यांच्यासोबत असतं. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यांची भूमिका असते. सर्व मॅचेसच्या नियोजनामध्ये ते सहभागी असतात. म्हणजे एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून आनंद सरांकडे आम्ही पाहत असतो. एक चांगले मित्र, आमची चांगली मैत्री त्यांच्यावर सध्या जमलेली आहे. परंतु सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक या ठिकाणी टाकलं उत्तम. उत्तम याच्याकडून पहिलं षटक टाकलं जातं आणि समोर असणारे ते आनंद सर पाहूयात. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक लाँग ऑफला आहे. उत्तम यानं पाठिंबाच्या षटकामध्ये पाठिंबाच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. चांगलं षटक टाकलं होतं. पाहूयात राईट आर्म राउंड विकेट. आत्ताचा हा चेंडू चेंडू बॅटची कडे घेऊन जातोय थर्ड मॅनच्या दिशेने आणि पहिला चौकार त्या ठिकाणी मिळणार का पाहूयात. चेंडू सरळ सीमारेषा पार 4 धावांसाठी आणि अगदी अनुभव त्या ठिकाणी एक्सपिरियन्स कम्स इन टू द प्ले सर म्हणता येईल. आत्ताचा चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता. शेवटपर्यंत वाट पाहिली आणि कट केला चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावांसाठी. उत्तम गोलंदाजी करतायत त्याने या चेंडूवर 4 धावा मिळत आहेत. नक्कीच आनंद सर बऱ्याच दिवसापासून या मैदानावर खेळायला ते सर अनेक सामन्यांमध्ये अनेक स्पर्धेमध्ये त्याच्यापूर्वी आलेले आहेत. पाठीमागच्या काही दिवसांपासून ते या ठिकाणी समालोचनाचं काम करतायत. आज पुन्हा एकदा फलंदाजी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आणि अगदी लीलया पार पाडतायत. 4 धावा मिळवत आहेत. पुन्हा एकदा उत्तम. आणि आत्ताचा हा चेंडू नक्कीच, नक्कीच खराब आहे. सेकंड लाईनच्या आणखीन बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा अवांतर धावायचा आहे. तो शफल झाले होते. चेंडू मारण्याचा प्रयत्न. परंतु ज्यावेळी सर शफल होता तुम्ही आणि चेंडू जरी सेकंड लाईनपासून बाहेर जाणार असेल, तर त्याला वाईट घोषित केलं जातं असा क्रिकेटचा नियम. आणि नॉन स्ट्राईकला असणारा जो फलंदाज आहे तो शफी. पुन्हा एकदा. हा चेंडू गाडी अतिशय जबरदस्त फटका. चेंडू टोलवलाय, टोलवलाय सरळ 6 धावांसाठी. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिर्र मारलेला हा फटका 6 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आनंद सरांच्या बॅटीतून निघणारा हा षटकार आणि पाठीमागच्या चेंडूवर याच पद्धतीने शफल होत फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी चेंडूची दिशा आणखीन फलंदाजापासून बाहेर ठेवली होती. यावेळी थोडासा चेंडू आत घेतला आणि आनंद सर लाजवाब फटका पाहायला मिळतोय बॅटमधून 6 धावांसाठी. 2 एक षटकार आणि एक चौकार 10 धावांवर पोहोचतायत. धावसंख्या 11 धावांवर पोहोचते. 2 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरा चेंडू उत्तम यांचा आनंदसाठी. आणि यावेळी मात्र विठ्ठल चव्हाण स्टाईलमध्ये फटका मारलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय. परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न काय होणार, काय होणार आणि तर ग्लोजने वाचवलं ग्लोजने. म्हणजे ग्लोजमुळे कदाचित यष्टिरक्षकाला वेगानं थ्रो टाकता आला नाही. त्यामुळे आनंद सर माघारी आपल्या याच्यामध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग दोघांमध्ये ताळमेळाचा अभाव होता. परंतु सुरक्षित आहेत नक्कीच. माडेकरांनाही त्यांची आज बॅटिंग बघायची आहे. दररोज शाब्दिक फटकेबाजी पाहत असतो. आज खरी प्रत्यक्षातली फलंदाजीतील फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा उत्तम सर राईट आर्म राऊंड विकेट. साठी हा चेंडू अतिशय जबरदस्त फटका आहे. चेंडू परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी आणि दरम्यान मला वाटतं 2 धावा त्या ठिकाणी आत्ताच्या मिळत आहेत. थोडासा हसी मजाक त्या ठिकाणी चालू आहे. आनंद सर म्हटलं की या गोष्टी होत राहणार. अनेक खेळाडूंचा परिचय वाटतं पिंपळनेर असेल किंवा हे संघ सातत्याने एकमेकांच्या विरोधात एकमेकांसोबत असतात. आनंद सरांना जवळपास माढा तालुका असेल, सोलापूर जिल्ह्यातील अनेक संघ ओळखतात. त्यांच्या समालोचनामुळे 2 धावा आत्ताच्या मिळत आहेत. 2 धावांनी वाढती धावसंख्या. धावसंख्या 14 धावांवर पोहोचली. त्याच्यामध्ये वैयक्तिक 11 धावांवर आनंद. या चेंडूवर चेंडू बॅटची कडे घेऊन हवेमध्ये पॉईंटच्या तिथून चेंडू जातोय, अडवला जातोय. पॉईंट आणि गली यांच्यामधून जाणारा हा चेंडू आता त्या ठिकाणी अडवला जातोय. एक धाव घेऊन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि एकच धाव आताची मिळते. एका धावेने पुन्हा धावफलक घालतोय. धावसंख्या 15 धावांवर पोहोचते. पुन्हा एकदा आनंद भांगे स्ट्राईकला येत आहेत. मोन्निम कुर्डू
कुर्डू, मोडणीम आणि केवड तिन्ही संघाचे प्रतिनिधी लगेच यायचं इकडं स्टेजच्या जवळ. चिठ्ठ्या काढायच्यात पुढच्या. लवकर सगळ्यांनी यायचं इकडं. तर मग आपण पुन्हा एकदा जातो या ठिकाणी. नंतरचे आपल्याला 4 संघ येणार आहेत. 4 संघामध्ये 2 सामने होणार आहेत. त्यातील विजेता संघ त्यात असणार आहे. या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचीकडे घेऊन जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने पंचांच्या पाठीमागे चेंडू अडवला जातोय. एक धाव घेण्याची संधी मिळते आणि सातत्यानं आनंद बांगे त्या ठिकाणी आपण पाहतोय की शफल होत आहेत. फटका मारण्याचा प्रयत्न करत आहेत. लेग स्टंपचं ठिकाण त्यांनी टार्गेट केलेलं आहे. आणि पाहायचं एकंदरीत या षटकातील आतापर्यंत आणि हे षटक या ठिकाणी संपलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे ती नाबाद 16. ज्याच्यामध्ये आनंद भांगे मला वाटतं वैयक्तिक आपल्या 12 धावांवर खेळतायत. ज्याच्यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. टेलर सर, काय सांगाल आनंद भांगे सरांची जी चपळाई आहे. तुम्ही पाहताय की या षटकामध्ये जबरदस्त चपळाई त्यांनी केली. मग ते रनिंग बिटवीन द विकेटसाठी असेल किंवा फटके मारण्यासाठी असेल. तर कदाचित ते ज्यांच्या शेजारी उभे होते, आर्याबाई. तर नक्कीच आरिफ भाई पण खो-खोचे पहिले एक भूतपूर्व प्लेयर आहेत. जरी त्यांच्याकडे बघून आपल्याला पाहून वाटत नसलं तरी सुद्धा ते कुस्तीचे प्लेयर वाटतात आपल्याला. परंतु खो-खो खेळत होते आणि मला सर आनंद सरांबद्दल वाटतं की आनंद सर कदाचित खो-खो सारखा खेळ खेळत असावे असा एक अंदाज वाटतोय. पाहूयात पुन्हा एकदा त्या ठिकाणी आत्ताचा चेंडू जबरदस्त चेंडू. अतिशय सुरेख चेंडू आहे सर. काय सांगाल आत्ताच्या चेंडूबद्दल? शांती कुमार पुन्हा एकदा. वाय? 1 फॉर द ओव्हरचा पंचांचा इशारा येतोय. तर एक सुंदर चेंडू होता सर. अतिशय वेगवान आणि एक चांगला चेंडू, उसळता चेंडू असे चेंडू पाहणं निश्चितच एक या चेंडूवर पुन्हा एक ताकदवान फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा जवळ होता पण जर पडल्यानंतर कट होतोय चेंडू बाहेर जातोय. आणि गोलंदाजामध्ये गोलंदाजी करताना सध्याच्या क्रिकेटमध्ये स्विंगला सर प्रचंड महत्व आहे. टप्प्याला प्रचंड महत्व आहे आणि अशा पद्धतीचे चेंडू सर कट होत आहेत. नक्कीच आर्याबाईंचा जो गाईडन्स आहे सर, नक्कीच शांतिकुमार यांना फायदेशीर ठरतोय. नक्कीच सर मगाशी थांबल्यानंतर या ठिकाणी पाणी प्यायला ज्यावेळी शांतिकुमार आले होते त्यावेळी कानात काहीतरी सांगितलं होतं त्यांनी शांतिकुमार यांना अगदी शांतपणे. पुढचा चेंडू यावेळी मात्र सुरेख फटका मारलाय परंतु क्षेत्ररक्षकाकडे जातोय चेंडू. अडवला जातोय आणि सर आपण हे पाहतो की तर अशा पद्धतीने तुमच्या फटक्यामध्ये ॲडजस्टमेंट करावं लागते. तुम्ही शफल होत असता परंतु ज्यावेळी चेंडू आणखीन तुम्हाला ऑफ स्टंपला बाहेर टाकला जातो त्यावेळी अशा पद्धतीचे ॲडजस्टमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. फटक्यामध्ये वैविध्य असावं लागतं. स्विच फटके तुमच्याकडे असावे लागतात. म्हणून आता शांतिकुमार राईट आर्म राऊंड द विकेट आणि आता समोर स्ट्राईकला ते चपी. आता सर सांगितलं त्याच पद्धतीनं स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि प्ले अँड मिस या ठिकाणी पाहायला मिळतंय. योग्य चेंडूचं सिलेक्शन होतं परंतु टायमिंग सर झालेलं नाही. सर नक्कीच 4 चेंडूमध्ये कमबॅक झालं सर पी-सी-सी पिंपळनेर संघाचं. नक्की सर पाठीमागच्या पवन जगताप षटकामध्ये साहेब आले सर मोडणीम संघाकडून. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा जागेवरून फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा निर्धाव चेंडू ठरतोय. उत्कृष्ट गोलंदाजी शांती कुमार यांची आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी 5 चेंडूमध्ये सर आतापर्यंत फक्त त्यांनी 1 धाव दिलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी. पाठीमागच्या षटकामध्ये 16 धावा. या षटकामध्ये पुन्हा एकदा परतवत आहे आपल्या संघासाठी. पाठीमागेही सर त्यांनी एक महत्वाचं षटक शेवटचं षटक टाकलं होतं. आताही जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा शांतिकुमार राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चेंडूवर फटका मारलाय परंतु चेंडू हवेमध्ये पुन्हा कन्फ्युजनमध्ये चेंडू नोमॅन्स लँडमध्ये पडतोय. एक धाव घेऊन दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज जात आहेत आणि दुसरी ही धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि हे षटक संपते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर धावसंख्या आहे ती 19. म्हणजे या षटकामध्ये शांतिकुमार यांनी फक्त 3 धावा दिल्या होत्या. अतिशय कंजूस गोलंदाजी त्यांनी केली होती आपल्या पिंपळणारे संघाच्या दृष्टीनं. खरं तर पहिल्या षटकामध्ये उत्तम यांनी जे षटक टाकलं होतं त्याच्यामध्ये 16 धावा वसूल केल्या होत्या आणि आता मात्र फक्त मला वाटतं 3 धावा दिल्या आहेत. पुण्यामध्ये मगाशी काशी सरांनी सांगितलं होतं की चांगलं कमबॅक म्हणतंय. खरं तर सर नाईटची स्पर्धा भरवणं तितकं सोपं नसतं काशी सर. या स्पर्धेसाठी लागणारा जो प्रचंड अशा पद्धतीचा खर्च आपण पाहत असतो. प्रकाश झोत व्यवस्था आहे. वीज बिल आहे. YouTube लाईव्ह टेलिकास्ट आहे. स्क्रीन त्या ठिकाणी दिसते. अनेक गोष्टी खेळाडूंसाठी उपलब्धता, मैदानाची उपलब्धता. अशा या स्पर्धा सर्व या ठिकाणी या चेंडू टोलाला अतिशय जबरदस्त फटका चेंडू हवेमध्ये.
आणि आता मात्र झेल टिपला जातोय आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. क्षेत्ररक्षक बिरुदेव यांना हा टिपलेला झेल म्हणता येईल आत्ताचा आणि फलंदाज बाद होतोय. आनंद सर या ठिकाणी बाद होऊन तंबूत परत आहेत. आता चेंडू ओव्हरपिच बनवत मारला होता आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सापडला आणि आनंद भांगे त्या ठिकाणी बाद होऊन परत आहेत. खरं तर आत्ताच्या फटक्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीचं फटका टोलवला होता, परंतु आणखीन त्याच्यामध्ये थोडीशी ताकद अपेक्षित होती, आणखीन थोडंसं टायमिंग अपेक्षित होतं, असं क्षणभर वाटलं. आनंद भांगे या ठिकाणी बाद होऊन तंबूत परत आहेत आणि आता त्यांच्या जागा नवीन फलंदाज येत आहेत. अ, 48 धावा बनवायच्या आहेत आणि आता बॉल रनचं जे टार्गेट आहे 29 धावा अजूनही जमवायचे आहेत. पाहूयात. या चेंडूला मात्र सुरेख फटका, चेंडू जातोय पाहिजे आणि सुरेख झेल. पुन्हा एकदा तेच नाव आहे शांती कुमार. क्या बात है यार. जबरदस्त आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे हा. पाठीमागच्या सामन्यामध्ये 6 त्यानं धावा जवळपास अडवल्या होत्या आणि आताही मला वाटतं एक क्षणभर वाटलं की चेंडू सीमारेषा पार जाणार किंवा झेल तर सुटेल, परंतु या दोन्ही गोष्टी घडल्या नाहीत आणि शांती कुमार अगदी शांत डोक्यानं करणारा हा क्षेत्ररक्षक आहे. बाद होऊन तंबूत परततोय. बाद झालेल्या फलंदाजाचं नाव आणि आता कोड येणार पाहूयात. नवीन फलंदाज. सामना मात्र थोडासा फसताना आपल्याला दिसतोय. अजूनही 29 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 29 धावा निश्चितच सामन्यामध्ये अजूनही संधी सुंदर संघाला पुरेपूर आहे. नवीन फलंदाज. बॅट्समन्स नेम प्लीज. बॅटर्स नेम अनवर. अल्बर्ट आलाय. अल्बर्ट नवीन फलंदाज त्या ठिकाणी येतोय. हव्यात परंतु सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी अमर याच्याकडून. हा चेंडू यावेळी नक्कीच चांगला चेंडू आहे. ऑफस्टमच्या बाहेर असणारा चेंडू फलंदाज जागेवर फटका मारण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा एकदा आपण ते सांगतो की बदल आले ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. फुटवर्क असणं गरजेचं आहे. चेंडूपासून दूर असताना फटका मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता आणि निर्धाव चेंडू ठरला होता. नक्कीच महत्वाच्या क्षणी एक महत्वाची डॉट डिलिव्हरी महत्वाची. पिंपळनेर संघानं मात्र प्रभावित केलंय. उत्कृष्ट प्रदर्शन ते या ठिकाणी सातत्याने करतात. या चेंडूवर चेंडू टोलण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडे घेऊन हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल सुटतोय त्या ठिकाणी. मला वाटतं तात्या यांच्याकडून हा झेल सुटतोय. हव्यात एक धावा आत्ताची मिळते. एका धावेने धावफलक घालतोय. धावसंख्या बदलते. धावसंख्या 20 धावांवर पोहोचते. परंतु सामना जिंकायचा असेल ना, तर अजूनही 28 धावांची आवश्यकता मला वाटतं आहे. 8 चेंडू आणि 28 धावा आहे. आता षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आणि मी म्हणेन की या 2 चेंडूवर जर अधिक चांगले फटके मारले, 1-2 षटकार आले, तर कदाचित सामन्याचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळू शकेल. पाहूयात. अमर राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा फटका पुन्हा एकदा प्ले अँड मिस होतोय. अतिशय सुरेख गोलंदाज आणि पिंपळनेर संघाचं निश्चित कौतुक करायला पाहिजे. शांतिकुमार असेल, अमर असेल, उत्कृष्ट गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे आणि रोखून धरलेलं आहे. शब्बीरची फलंदाजी असेल, हे सगळं जे कॉम्बिनेशन आहे, एक सांघिक अशा पद्धतीचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अ, अमर आपल्या षटकातील पुढचा चेंडू राखण्यासाठी. या चेंडूवर मात्र ताकदवान फटका आणि आता मात्र चेंडू जाणार आहे पाहायचंय आणि सीमा रेषा पार 6 धावांसाठी. अगदी जबरदस्त फटका होता आणि ज्यावेळी फटका मारला अगदी असं म्हटलं जातं की उस फटके पे मोहर लगी थी छेरनो की असं म्हणता येईल. 6 धावा आणि धावसंख्या 22. तर मला वाटतं 22 धावा अजून. 6 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण आहे सामना जिंकण्यासाठी. नक्कीच एक 2-3 षटकार सामन्याचं चित्र बदलू शकतील. आत्ताच्या षटकारानं पुन्हा एकदा बॉल दुसरा टाका पटपट. संयोजक बॉल टाका. 6 चेंडू 22 धावा असं समीकरण आहे. 6 चेंडू 22 धावा. पाहिजे महत्वाचं षटक असणार आहे. पाठीमागचं षटक पण असंच युवा संघाबरोबर खेळताना पिंपळनेर संघाकडून एक षटक चांगलं टाकलं गेलं होतं. त्या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 12 धावा काढू दिल्या नव्हत्या. आता कोण येणार गोलंदाजसाठी? मला वाटतं शब्बीरकडे ही जबाबदारी सोपवली जाते. शब्बीर एक संघातील अनुभवी खेळाडू आहे. 6 चेंडूमध्ये 22 धावा तसं आव्हान कठीण आहे. परंतु नक्कीच टेनिस बॉलमध्ये या धावा 22 धावा काढणं शक्य आहे. अशा पूर्वीच्या अनेक गोष्टी या मैदानावर याच्यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळं दोन्ही संघांना पुरेपूर संधी असं म्हणता येईल. कीपर थोडासा क्लोज येतोय अगदी फलंदाजाच्या जवळ. शब्बीर राईट आर्म ओव्हर द विकेट. या चेंडूवर टोलवलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे 6 धावांसाठी आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये जान येते. नक्कीच, नक्कीच.
सामना आता रंगतदार होणार यात काही शंका नाही. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. अगदी आपण ज्याला ग्रामीण भागामध्ये म्हणतो की खवून शॉट मारलाय. असा अगदी जोर लावून फटका मारला होता. खोलवर आलेला टप्पा तितका चांगल्या पद्धतीने तटून काढला होता 6 धावांसाठी आणि सामन्यामध्ये जान पुन्हा एकदा येताना. नक्कीच कंदर संघ पुन्हा सामन्यामध्ये परतताना सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. शब्बीर राईट आर्मवर विकेट. आणि पुन्हा एकदा चेंडू टोलवलाय. पाहायचा चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की अशा पद्धतीच्या घटना या ठिकाणी याच्यापूर्वी झालेल्या आहेत. अशा पद्धतीचे सामने बनलेले आहेत आणि सामना नक्कीच बनला आनंद सरांच्या टीमच्या दृष्टीनं. सामना जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये आता मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 10 धावा. 2 षटकारांनी सामन्याचं चित्र पलटताना आपण पाहतोय. आणि अमर यांची थोडीशी गचाळ गोलंदाजी म्हणता येईल. शॉर्ट पिच चेंडू होता आणि फलंदाज जो आहे शब्बीर. प्रत्येकच धावाला असं म्हणल्यावर कसं व्हायचं हो? तुमचे खेळाडू आहेत की इथं. सारखंच विचारा येत राव तुम्ही. पुन्हा एकदा अमर राईट आर्मवर विकेट. या चेंडूवर पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी जातोय. पाहायचंय सीमारेषेकडे जाणार का सीमारेषा पार. आणि त्या ठिकाणी अडवला जातो आणि एकच धाव घेतली जाते सर. ही या ठिकाणी एक विशेष वाटलं. बाईकच्या स्वरूपातील ही धाव पंचांचा इशारा येतोय. 3 चेंडू आणि 9 धावा. स्ट्राईकला येतो फलंदाज शफिक आहे मला वाटतं स्ट्राईकला. 3 चेंडू 9 धावा. अगदी रंगतदार अवस्थेमध्ये सामना कंदर संघाचा पुन्हा एकदा पुनरागमन या 2 षटकांच्या साहाय्याने झालेलं. आताचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये चेंडू आहे. त्या ठिकाणी फसतोय शब्बीर. शप्पी आणि निर्धाव ठरतोय. महत्वाचा चेंडू होता. 2 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू 9 धावा असं समीकरण येत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी पिंपळनेर संघ त्या ठिकाणी त्यांच्या आशा पल्लवी झालेल्या आणि सातत्यानं आपल्याला पाहायचंय की विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालणार. कंदरचा संघ जिंकणार की पिंपळनेरचा संघ जिंकणार. अगदी उत्कंठा शिगेला पोहोचली. अगदी रंगतदार सामने आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण भागातील हे संघ अतिशय जबरदस्त. आणि पुन्हा एकदा आणि चेंडू निर्धाव काढलाय. उत्कृष्ट गोलंदाजी पुन्हा चांगलं कमबॅक. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार दिल्यानंतर मात्र आणि शफी खरं तर संधी होती त्या ठिकाणी. हे मला वाटतं. आणि सर एक गोष्ट झाली की अल्बर्टनं ज्या ठिकाणी स्ट्राईक चेंज केली त्या ठिकाणी सामन्याचं चित्र आपल्याला बदललेलं पाहायला मिळालं. 2 षटकार म्हणून सामन्यामध्ये जान आणली होती. शफी पण एक महत्वाचा फलंदाज आहे. चांगला फलंदाज आहे. परंतु आज दिवस कदाचित त्याचा नव्हता. 1 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण आहे. एखादा नो बॉल वाईड बॉल येणार. काय होणार पाहूयात. अमर राईट आर्मवर विकेट समोर शफीसाठी. आणि हे निर्धाव चेंडू ठरतो आणि याबरोबरच हा सामना पिंपळनेर संघानं जिंकलेला आहे आणि हा सामना जिंकून त्यांनी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. पिंपळनेर संघाचे कर्णधार इकडे या ताबडतोब. चला. आणि पिंपळनेर संघाच्या खेळाडूंना विनंती आहे. आपला 12वा खेळाडू इथं असतो. तुम्ही प्रत्येक वेळी अलिगेशन त्याच पद्धतीने करत येत आहेत. काय बोलताय तुम्ही? तुमचे खेळाडू आहेत इथं राव.